नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विद्यापीठ क्रीडा विभागात योगी बाबाच्या वेगळ्याच क्रीडाची मी काय तुमचा नवरा आहे का असं म्हणत योगा वर्गात विद्यार्थिनींशी अश्लील भाषेत संवाद साधल्याची कबुली. प्रशासन मात्र अनभिज्ञ. शहरात शनिवारी धडकणार मराठ्यांचं वादळ. महाशांतता रॅलीची जय्यत तयारी संपन्न. आता बघूया सविस्तर बातम्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची महाशांतता रॅली 13 जुलै रोजी शहरात होणार आहे. मराठा क्रांती मोर्चानंतर पुन्हा एकदा मराठ्यांचं वादळ शहरात धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात सुरू केलेल्या शांतता संवाद रॅलीचा समारोप आणि मराठा आरक्षणाची पुढील दिशा यात ठरणार आहे. महाशांतता रॅलीची जोरदार तयारी मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली आहे, तर दुसरीकडे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने या शांतता रॅलीसाठी आवश्यक उपाययोजना केल्याची माहिती आहे. शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जालना रोड 13 जुलै रोजी बंद ठेवावा अशी मागणी आयोजकांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र या संदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात असं त्यांना सांगण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या शहराच्या महाशांतता रॅलीत 500 स्वयंसेवक, 250 ट्रॅक्टर आणि 10 ॲम्ब्युलन्स असणार आहेत. सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते क्रांती चौक पर्यंत ही रॅली निघणार आहे. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीच्या मार्गावर सहभागी समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक, ॲम्ब्युलन्स, फिरती स्वच्छतागृह ठेवण्यात येणार आहेत. लाखोंच्या संख्येने समाज बांधव जिल्ह्याभरातून या रॅलीत सहभागी होण्यासाठी एकवटणार आहे. या सर्वांसाठी चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था रॅली मार्गावर करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार आहे. सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होऊन सायंकाळी 5 वाजता क्रांती चौक येथे या रॅलीचा समारोप होईल. क्रांती चौक येथे भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. विविध गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बैठका घेत आहेत. 5-6 ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पैठण तालुक्याहून येणाऱ्यांसाठी बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदान, कन्नड, खुलताबाद, वैजापूर, गंगापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी कर्णपुरा, अयोध्या मैदान, तर फुलंब्री आणि सिल्लोड येथील समाज बांधवांची वाहने जाधववाडी म्हणजेच नवा मोंढा येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. जालन्याकडून येणारी वाहने चिकलठाणा MIDCतील वाहनतळावर पार्क करण्याची व्यवस्था असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. 6 जुलैपासून मराठवाड्यातला दौरा चालू केलेला आहे. मराठा आरक्षण संदर्भामधला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी 6 तारखेला पहिल्यांदा हिंगोलीला सुरू झाला आणि त्याचा समारोप आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जुलैला होत आहे. यामध्ये 13 जुलैची जी तयारी आहे, मराठवाड्यामध्ये जसा मोठा प्रतिसाद भेटला त्याहीपेक्षा महाकाय अशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यातील लोक तर येणारच आहेत, पण त्या बाजूला जालना, बीड, नगर, नाशिक आणि जळगाव या ठिकाणची सुद्धा लोक येणार आहेत. आणि या ठिकाणच्या सगळ्या लोकांची जी वाहन व्यवस्था वगैरे याची असेल, त्यांची नाश्त्याची व्यवस्था असेल, त्यांच्या पाण्याची व्यवस्था असेल, मध्ये जर ॲक्सिडेंटली काही व्यवस्था असेल तर त्यासाठी आम्ही 10 ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत. डॉक्टरांसहित अशा प्रकारचे ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत. वाहनासाठी शिडको बस स्टँडपासून जेव्हा ही रॅली सुरुवात होईल क्रांती चौकापर्यंत जायला मध्ये महानगरपालिकेवर आपण तिचे मोबाईल टॉयलेटसुद्धा ठेवलेले आहेत. आणि सर्वांना योग्य पद्धतीने जरांगे पाटील ज्यावेळेस संबोधित करतील क्रांती चौकामधून त्यावेळेस साऊंड सिस्टीम ही एकदम अद्ययावत अशी साऊंड सिस्टीम ठेवलेली आहे. 250 भोंगे आपण क्रांती चौकापासून तर अमरप्रीतपासून तर मोंढा नाक्यापर्यंत ठेवलेले आहेत, की जेणेकरून प्रत्येक माणसाला त्यांचा आवाज गेला पाहिजे. प्रत्येक माणसाला की जेणेकरून ज्यांना काय सांगायचं आहे, जर आम्हाला नोटिफिकेशन्स दिलं होतं बाशीवरून दिलेलं की सगळे सोयऱ्यांचा याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं. जे आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत हे गुन्हे आपण त्वरित काढून घ्यावेत. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मराठा कुणबी एकच आहेत त्यांना OBCचे प्रमाणपत्र द्यावेत. ज्या नोंदी आहेत त्यांचे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावेत. यासाठी असताना जो दौरा आहे तो 13 जुलैला या ठिकाणी आहे. मनोज जरांगे यांच्या संवाद व शांतता रॅलीची छत्रपती संभाजीनगरात जय्यत तयारी सुरू आहे. लाखोंच्या संख्येने रॅलीत मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
याच रॅलीची जनजागृती करण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजारचा ऋत्विक डिडोरे यांनी चक्क बैलगाडा घेत वडोद बाजार ते क्रांती चौक दरम्यान जनजागृती केली आहे. 2 दिवसांपासून ऋत्विक हा बैलजोडीसह वडोद बाजार ते क्रांती चौक प्रवास करत होता. शुक्रवारी तारीख 12 जुलै रोजी ही बैलगाडी जालना रोडने क्रांती चौकात पोहोचली आहे. सर्वांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी बैलगाडी घेऊन आल्याचं ऋत्विकने सर्वांना सांगितलंय. या बैलगाडीचं रॅलीचं काढण्यामागचा उद्देश हा होता की पूर्ण शहरभर आपली संवाद शांतता रॅलीची जनजागृती झाली पाहिजे, म्हणून हे माध्यम निवडलं होतं, शेतकरी माध्यम. बरोबर. आणि कधीपासून निघले होते तुम्ही? हे तरी दोन दिवसाआधी निघलो होतो सकाळी, आणि संध्याकाळी आरसूलला पोहोचलो होतो. त्यानंतर 2 दिवस आराम दिला बैलांना आणि आज सकाळी निघालो होतो. आता कुठून कुठं चालले? आरसूलवरून क्रांती चौकात, आणि तिथून क्रांती चौकातून परत रिटर्न आरसूलला. असं जनजागृती. प्रवासादरम्यान चोरीचे प्रकार झाल्यानंतर तक्रार देण्यास टाळाटाळ होत असल्याने अनेकदा चोरट्यांचे धावते अशीच घटना आज शुक्रवारी मध्यवर्ती बस स्थानकात घडली आहे. तक्रार दाखल न झाल्यामुळे चोरट्याला थोडा वेळ बसून सोडून द्यावं लागलंय. एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करताना अनेकदा भुरट्या चोऱ्या होण्याच्या घटना घडत असतात. अशा भुरट्या चोरांसाठी मध्यवर्ती बस स्थानक हे माहेरघर आहे. या ठिकाणी अनेकदा मोबाईल, पाकिट, महिलांच्या पर्स, रोख, अंगावरील दागिना असं साहित्य चोरी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अशा घटना घडल्यानंतर तक्रार दाखल झाल्यावर पोलीस चोरट्यांच्या मागावर असतात. मात्र काही वेळा प्रवाशांना प्रवासाचा पल्ला गाठायचा असतो, त्यामुळे ते तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. त्यात त्या बुरट्या चोरांचं फावतं. अशीच एक घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून शुक्रवारी सकाळी 11 वाजेदरम्यान मध्यवर्ती बसस्थानक येथे धुळे जळगाव फलटावर प्रभाकर बुज्जाजी जाधव अंदाजे वय 65 राहणार या नाकरा हाडको नवनाथ नगर येथील वयस्कर प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने शिताफीने चोरला. मात्र ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी त्या चोरास पकडून पोलिसांना कळवलं. पोलीस आल्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केलं. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल घेऊन त्या प्रवाशाच्या हवाली केला. यावेळी क्रांती चौक पोलीस स्टेशनचे मनोज चव्हाण, भावसिंग चव्हाण, ट्रॅफिक पोलीस चौकी येथील कार्यरत कर्तव्यावर असलेले हापसे पाटील आदींची उपस्थिती होती. या प्रवाशाला बाहेरगावी जायची घाई असल्याने त्यांनी तक्रार देण्यासाठी नकार दिला. त्यामुळे त्या भुरट्या चोरट्याचं फावलं. पकडल्या गेल्यावर सुद्धा त्याच्यावर पोलिसांना कारवाई करता आली नाही आणि पर्यायी त्या चोरट्याला सोडून द्यावं लागलं. आडगाव सरक येथील दलित कुटुंबावर गावगुंडांकडून झालेल्या मारहाणीत पोलिसांनी काही कलम वाढवून आरोपींवर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय दलित पॅन्थरचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी केली आहे. ही घटना बोरवाडी शिवारामध्ये आडगाव सरक या ठिकाणी घडली. ही घटना 26 तारखेला घडली, संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान. आणि सिद्धार्थ हा चक्कीवर दळण घेऊन जात होता. त्या ठिकाणी त्या अंगावर कुत्रा आलं आणि त्या कुत्र्याने याच्यावर धाव घेतली. याच्यामुळं याच्या हातातून तो डबा निसटला आणि ज्वारी किंवा गहू जे असतं ते दळण खाली पडलं. तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्यांचे रायटर तरटे आहेत, SP साहेब कलवानी आहेत. आम्ही SP साहेबांना भेटलो, DYSP साहेबांनाही भेटलो, यांनाही घेऊन भेटलो. आणि ज्या दिवशी ही घटना घडली इतकी विदारक आणि इतकी भयानक परिस्थिती होती, तर त्यावेळेला सिद्धार्थचं डोकं फुटलेलं आहे, त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या बरगड्या आणि या जॉईंटला वेदना आजही होत आहेत. त्याच्यानंतर मतेज त्यांच्या तावडीत सापडला. तर मतेजवर असा हल्ला केला की मतेजची अवस्था ही आजही आपल्या समोर आहे. त्याच्या पाठीवर आजही वळ आहे. त्याच्यानंतर कमरेचा हाड तुटलेला आहे. त्याला बसता येत नाही, उठता येत नाही, चालता येत नाही. तो स्लीपिंग पोझिशनमध्येच फक्त राहू शकतो, अशी परिस्थिती आहे. आणि ज्या वेळेस त्याला मारत होते त्यावेळेस आईनं पाहिलं की मुलाला मरेपर्यंत मारतात, म्हणून ती
त्याच्यावर अशी पडली तर तिला सुद्धा तिची 2 बोटं आजही कामात नाहीत आणि ती अत्यंत तिला सुद्धा मारलं. त्याच्यानंतर त्याची सासू आली तर सासूचं सुद्धा ब्लाऊज फाडून तिच्या अंगावर सुद्धा अत्यंत भयानक काळे पिवळे वळ आहेत. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांनी मार खाल्लाय. ती वेळ रात्रीची होती, घरावर हल्ला झाला, जीव घेण्याचा प्रकार सुद्धा घडला. म्हणजे डोक्याला मारता आमच्या म्हणण्याप्रमाणे की तो हाफ मर्डर होऊ शकतो, परंतु त्याच्यात हाफ मर्डर लावलेला नाही, डाक्याची केस लावलेली नाही. त्याच्यानंतर विनयभंगाचा काल मान्य केलं आहे त्यांनी, परंतु आता काय करतील सांगता येत नाही आणि आरोपी आजही मोकळे आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की आरोपी कोर्टात येईपर्यंत तुम्हाला आरोपी सापडत नाही आणि ते कोर्टात कशी येऊ शकतात. आता ते म्हणतील की तू कोर्टात आले नव्हते वकील, तर वकिलाला म्हणजे वकीलपत्र द्या, त्यावर सह्या राहतात त्या वकीलपत्रावर, ते वकीलपत्रावर सह्या तर त्यांनी दिल्याच असतील ना कुठंतरी, म्हणजे कुठंतरी आहेत ना ते. मग असं असताना सुद्धा आजपर्यंत ते पकडले गेले नाही. याचा अर्थ असा की पोलिसांचं तर हवंही नाही त्यांना. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे आमच्या पॅन्थरच्या वतीनं की त्या मंडळ कठोर कारवाई व्हावी, त्यांना अटक करण्यात यावी आणि ते सूचना नाही त्यांना जबर शिक्षा व्हावी. अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण उभं करावं आणि आम्हाला न्याय द्यावा की जेणेकरून आमच्या माणसांची हिंमत वाढेल आणि त्यांची हिंमत खर्ची होईल आणि ते 100 वेळेस विचार करतील की दलित गोरगरीब माणसाच्या अंगावर हात टाकावा की टाकू नये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखल्यांसाठी महिलांना सहकार्य करावं, तसेच विभागातील प्रत्येक जिल्ह्यात योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा, असा निर्देश विभागीय आयुक्त दिलीप कावडे यांनी यंत्रणेला दिलाय. विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी आढावा घेतलाय. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे, महिला व बालविकास विभागाचे प्रभारी उपायुक्त गणेश पुंगळे उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्र देणं, अर्ज भरून घेणं यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभांसाठी महिलांकडून पैशाची मागणी करत असल्याचं निदर्शनास आल्यास याबाबतची तक्रार आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी. योजनेचं संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीकरता त्याची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचं विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले आहेत. त्याबरोबरच योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचं निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलंय. या योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणं आदी कामांसाठी मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. महिलांना नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाहीये. या दृष्टीने नियोजन करावं. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना गावडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604
708660 9405769999 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियत बातमीपत्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका योगी बाबाच्या वेगळ्याच क्रीडा उघडकीस आल्या आहेत। विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगाचं प्रशिक्षण देणारा हा बाबा प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याचं उघडकीस आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागात गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून पांढऱ्या वेशातील योगी बाबाचा योग वर्ग अनधिकृतपणे सुरू होता। या योगी बाबाकडे काही दिवसांपूर्वी 7 ते 8 विद्यार्थिनी या योगा वर्गात प्रशिक्षणासाठी जायला लागल्या होत्या। प्रशिक्षणासाठी गेलेल्या या विद्यार्थिनींना मात्र तेथे वेगळाच अनुभव आला। हे तुमचे सगळे नखरे आहेत ना, तुमच्या नवऱ्यापाशी करा। मी काय तुमचा नवरा आहे का? हे सगळे नखरे सहन करायला तुम्ही छपरी मुली आहात, अशी अश्लील भाषा त्यांची नेहमीच या योगी बाबाच्या मुखातून बाहेर पडायला लागली। या योगी बाबाच्या वर्तनावर आणि भाषेवर विद्यार्थिनींनी आक्षेप घेतला। भाषा आणि वर्तन नीट ठेवायला सांगितलं, तरीही हा भोंदू बाबा माझं कोणीही वाकडं करू शकत नाही अशा भाषेत विद्यार्थिनींशी बोलायला लागला। विद्यापीठ परिसरात या योगी बाबाने केलेल्या गैरवर्तन आणि वापरलेली अर्वाच्य भाषा विद्यार्थिनींना सहन झाली नाही। संतापलेल्या या विद्यार्थिनींनी राहुल वडमारे यांना आपबीती सांगितली। मग काही कार्यकर्ते घेऊन वडमारे जाब विचारण्यासाठी क्रीडा विभागात पोहोचले। त्यांनी या योगी बाबाला जाब विचारला, तेव्हा निर्लज्जपणे हा बाबा आपण विद्यार्थिनींशी तसे बोलल्याचं छातीटोकपणे सांगू लागला आणि तसेच बोलणार असेही म्हणू लागला। तर मी त्याला काय म्हटलो, हे सगळे जे तुमचे बाहेरचे नखरे आहेत ना, हे तुमच्या नवऱ्यापाशी चालतील ना, इथं क्लास टायमात सगळं व्यवस्थित शिस्तीत नको का? मी तुमचा नवरा आहे का? सगळं तुमची सगळ्या गोष्टी आहेत। लाज वाटते का जरा बोलायला? आता हे काय चुकी? त्यामुळे वडमारे यांनी त्या बाबाच्या कानशिलात लगावून त्याला धडा शिकवला। या घटनेबाबत वडमारे यांनी एडियनसोबत बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जलतरण तलाव आहे, स्विमिंग पूल, त्या स्विमिंग पूलच्या ज्या बांधकामामध्ये काही हॉल्स आणि रूम काढलेले आहेत, त्याच्यामध्ये क्रीडा संचालक संदीप जगताप आणि शूर कांबळे यांनी एक भोंदू बाबा आणून बसवला होता। तो बाबा विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांच्याकडून पोहायला सांगून त्यांच्याकडून मसाज वगैरे मालिश वगैरे करून असे प्रकार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये चालत होते। ते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमच्याकडे ते तक्रार आल्याच्या नंतर मी स्वतः जिल्हाध्यक्ष गेल्याच्या नंतर आम्ही ते बघितलं। सगळा प्रकार एकदम भोंदूगिरीसारखा होता। त्याच्यामुळं त्या महाराजाला मी विचारणा केल्या असता त्यांनी मला उडवायचे उत्तर दिले, मी मुख्यमंत्र्याचा माणूस आहे असं काही गोष्टी बोलला, म्हणून त्याच्यानंतर आम्ही त्याला चोप दिला चांगला आणि जलतरण तलावाच्या बाहेर काढून त्याला तिथून हाकललं। आणि विद्यापीठ प्रशासनाकडे काय तक्रार केली? विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली की ताबडतोब संदीप जगताप आणि शूर कांबळे आणि तो बाबा ह्या दोघांना सेवेतून बडतर्फ करावा आणि बाबावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, ही मागणी आम्ही विद्यापीठाचे कुलगुरू यांना केलेली आहे। मागणी मान्य नाही झाली तर मागणी मान्य न झाल्याच्या नंतर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही विद्यापीठ प्रशासनामध्ये करू। त्याची परवानगी दिली अथवा न दिली तरी बी आम्ही आंदोलन करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागात अनधिकृतपणे योगवर्ग चालवून विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या स्वयंघोषित योगी बाबाचे अनेक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत। क्रीडा संचालक डॉक्टर संदीप जगताप आणि जलतरण प्रशिक्षक किरण शूरकांबळे यांनी विद्यापीठाचा जलतरण तलावच या भोंदू बाबाच्या हवाली करून टाकला होता आणि पोहण्याचं प्रशिक्षण देण्याचं कुठलेही प्रशिक्षण नसलेला हा भोंदू बाबा मुलींना जलतरणाचे धडे द्यायचा, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे। या भोंदू बाबाचे धक्कादायक कारनामे आता उघड होऊ लागले आहेत, मात्र विद्यापीठ प्रशासन याबाबत अजूनही अनभिज्ञ आहे। तर मंत्री अब्दुल सत्तार यांनी अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात विधान भवनासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अटकेची कारवाई केली आहे।
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विधान भवनाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आलंय. मंत्री अब्दुल सत्तार यांनी अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत त्यांच्यावरती कारवाई करून मंत्रिपद रद्द करावं अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. या मागणीला घेऊन सदर ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यावेळी केसकरांनी आंदोलकांवर अटकेची कारवाई केली आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सदर ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या आंदोलकांनी यापूर्वी देखील सिल्लोड शहर आणि परिसरात अनेक आंदोलनं केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विधान भवनासमोर सदर आंदोलन करण्यात आलंय. भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लिंबे जळगाव येथे घडली आहे. भरधाव कारच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना पाचोड पैठण रस्त्यावरील लिंबे जळगाव येथे घडली आहे. दत्तात्रय बापूराव चोरमारे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दत्तात्रय चोरमारे हा युवक थेरगाव येथील काम आटपून दुचाकीने घराकडे निघाला होता. अंतरावर जाताना पाठीमागून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने दत्तात्रयाच्या दुचाकीला धडक दिली. या दत्तात्रय दूरवर फेकला गेला व त्याच्या मेंदूला गंभीर मार लागला. दरम्यान याच रस्त्याने जाणाऱ्या माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने दत्तात्रय याला बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून दत्तात्रय याला मृत घोषित केलं. आता बघूया काही बातम्या या संक्षिप्त स्वरूपात. शुक्रवारी तिसगाव परिसरातील एका खदानीत एका 30 ते 35 वर्षीय तरुणाला दगडाने ठेचून जीवे ठार मारण्यात आल्याची घटना घडली आहे. शैलेश विठ्ठल दौंड वय 30 राहणार बजाजनगर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. वाळूज MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. या आठवड्यात वाळूज परिसरात खुनाची ही दुसरी घटना आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी वाळूज MIDC पोलिसांना दिली. वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिक तपास करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विद्यापीठ क्रीडा विभागात योगी बाबाच्या वेगळ्याच क्रीडाची मी काय तुमचा नवरा आहे का असं म्हणत योगा वर्गात विद्यार्थिनींशी अश्लील भाषेत संवाद साधल्याची कबुली. प्रशासन मात्र अनभिज्ञ. शहरात शनिवारी धडकणार मराठ्यांचं वादळ. महाशांतता रॅलीची जय्यत तयारी संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.